बऱ्याच वेळी स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये एक कमतरता जाणवते। ती कमतरता आहे आत्मविश्वासाची। आत्मविश्वास कुठेतरी डगमगल्यासारखा वाटतो ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करत असतात आणि तुम्हाला यश हवं असतं पण ते लगेचच मिळत नाही। प्रत्येक गोष्ट इतकी सहजासहजी मिळत असती तर तिची व्हॅल्यूच राहिली नसती ना। त्यामुळे जे यश मिळणार आहे तुम्हाला, भविष्यात जे यश मिळणार आहे त्याला वेळ लागत असेल तर नक्कीच लागू द्या, कारण की लोणचं जितकं मुरतं ना तितकं ते चांगलं लागतं। म्हणून तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या यशासाठी जर वेळ लागत असेल ना तर त्या वेळाचा तुम्ही सदुपयोग केला पाहिजे। त्यातनं बरेच अनुभव घेता येतात। ते अनुभव तुमच्या भवितव्यासाठी, पुढच्या आयुष्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी काम करतीलच। त्यामुळे कुठेही न डगमगता, कुठेही न हारता अविरत प्रयत्न चालू ठेवा, ज्याने तुम्हाला अनुभव तर येईलच आणि तुमचं पुढचं भविष्याचं जे काहीतरी यश असेल ते यश तुम्हाला संपादन करण्यासाठी किंवा भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी म्हणून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि हे शिकणं फार जास्त गरजेचं आहे। केलेली वेळेची इन्व्हेस्टमेंट असते आणि ती इन्व्हेस्टमेंट कधीही वाया जात नाही। त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्न करत असाल आणि असं वाटत असेल की अरे आपल्याला अजूनही यश मिळालं नाही तर नक्कीच थांबा, कारण की तुमचं लोणचं मुरतंय।